धन्यवाद समीर सर. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचला इथून सुरुवात होताना आपण पाहतोय आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली विपक्ष ठिले शहापूर तालुक्यातून हा संघ अगदी वेळेमध्ये या ठिकाणी पोहोचला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं या संघाला आपण धन्यवाद देऊयात. दुपारचं सत्र आहे, अगदी पाहिलं तर उन्हाचा तडाखा आहे आणि थोडंसं हवेचा झोत देखील आहे. अशा परिस्थितीमध्ये हा सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. मॅचला इथून सुरुवात होते. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅट्समन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय शुभमला. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं तर फलंदाज निखिल आहेत. पहिलाच बॉल फुलर लेनचा, पहिल्याच बॉल वरती विकेट. पहिल्याच बॉलवरती शुभमची विकेट आली आहे. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र गमावत असताना नक्कीच इमॅजिंग आहे थोडासा. 12th मॅन निंबवली संघाचा फलंदाज आला, नाव विचारलं गेलं, डोक्यावर हात ठेवले, असं देखील 12व्या खेळाडूची अपेक्षा असावी. धावसंख्या आपण पाहतो कोणत्या प्रकारची धाव खोली नाहीये आणि तिथून मात्र पॉवर हिटर फलंदाज आपल्याला राजा गुळवी पाहायला मिळेल. दुपारचं सत्र आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धर्मवीर चषक 2025 हा रणसंग्राम. विस्फोटक फलंदाज राजा ऑन स्ट्राईक. विकेट आली आहे. खरं तर राजाची जबाबदारी खूप मोठी असेल. शुभम शून्यावरती बाद झालाय, त्यामुळे राजाला इथून एक चांगल्या विकेटचा दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप दाखवावी लागेल. यावेळेला मात्र उंचावर मारलाय. ज्या फटक्यासाठी राजा गुळवीला ओळखलं जातं त्याचं उत्तर त्याने दिलंय. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी ठोकलाय त्याने षटकार. बॉल होता आणि समोरच्या दिशेने बॉलला खेळा. लॉंग ऑनला प्रोटेक्शन होतं. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा फायदा पुरेपूर उचललाय राजा गुळवीनं. 6 धावांसाठी धावसंख्या 6 वरती आहे. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. यावेळेला अतिरिक्त उंची गाठली आहे आणि त्याचबरोबर पाहायचं आहे बॉल क्लिअर करेल का बाउंड्री लाईनला, आणि जरूर केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नेक्स्ट मॅच टीम भिन्नार विपक्ष पालिवली. आपण कुठे जाऊ नका, यानंतर आपला सामना होणार आहे. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात 12. सलगचा दुसरा षटकार आला. घातक फलंदाजी पाहायला मिळते, विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या फटक्यांसाठी राजा गुळवीला नेहमीच ओळखलं जातं त्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
सलगचा तिसरा षटकार येईल का? षटकाराची एंट्री किती मात्र पूर्ण होईल का या स्पर्धेमध्ये? राजा गुळवी ऑन स्ट्राईक, आक्रमकता दाखवतोय प्रत्येक बॉलवरती. राईट मोर द विकेटनं यावेळेला मात्र पॅडवरती बॉल दळ आणि इथे मात्र रनआउटची संधी होती. अपील करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच सहमत नाहीयेत. लेग बाईची धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना बॅटचा स्पर्श होता आणि त्याचमुळे नॉट आउट पंचांनी घोषित केला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावती आहे. 13 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निंबवली विपक्ष ठिले अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना निखिल आहेत. निखिल यांच्याकडे देखील खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. आपण त्यांना सातत्याने खेळताना पाहतोय आपल्या टीम करिता. अनुभव त्यांच्या पाठीमागे देखील आहे परंतु इथून गोलंदाजाला कमालीची गोलंदाजी करावी लागेल. विकेट येणं अत्यंत गरजेचं आहे. जर राजा गुळवे आणि निखिल यांची पार्टनरशिप अशाच पद्धतीने सुरू राहिली तर मात्र एक मोठं टार्गेट उभं राहू शकेल. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल पुन्हा मार्गस्थ करत असताना बॅकफुटवरती येऊन खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. इंटू द गॅप खेळले गेले. प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅन क्षेत्राकडे बॉलला पाठवला आहे. 4 धावांसाठी चौकार. धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने ते मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लाइस केल्या बॉलला सॉफ्ट हँडनं ढकलला गेलाय. सिलिमिड ऑफ मध्ये बॉलला अडवला जाईल. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि इथून मात्र ठिळे संघाचा 12th मॅन एकसारख्या जर्सीमध्ये नाहीये त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी ही ठिळे संघाला दिली जाईल आणि या 2 धावा पॅनल्टीच्या टीम निंबवली संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील केल्या जातील. त्यामुळे धावसंख्या असणार आहे 20 धावा. यानंतरचा होणारा सामना पालिवली विपक्ष भिनार अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आपण ऍड करत आहोत निंबवली संघाच्या खात्यामध्ये. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे या 2 धावा पॅनल्टीच्या दिल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. राजा गुळवे असतील त्यांच्या सोबतीने आपण पाहिलं तर निखिल देखील खूप चांगली बॅटिंग करतात निंबवली टीमसाठी. दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवाच्या जोरावरती एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. परंतु इथून ठिले संघाला या मॅच मध्ये बाजी मारायची असेल, धावसंख्या रोखायची असेल तर मात्र विकेट्स घ्याव्या लागतील आणि इथून मात्र षटक क्रमांक 2 मध्ये अमोल हा गोलंदाज पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय निखिल यांना. निखिल यांचा एक क्लास चौकार आपण मागील षटकामध्ये जरूर पाहिला. अमोलचा षटकातला पहिला बॉल. यावेळेला पहा इनफिल्डच्या डोक्यावरून पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट शोधलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चार धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 4च्या साहाय्याने 24 धावा 24. अखूट टप्पाचा बॉल होता. खरं तर प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला चांगला स्ट्रोक येण्यासाठी. मेजवानी होती आणि ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होती आणि अशा बॉलला खरं तर निखिल सोडणार नाही आहे. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. अगदी वीरेंद्र सेहवाग यांची आठवण देईल असा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. गोलंदाज आपण पाहतोय अमोल यांच्या. अमोल षटकातला पुढचा बॉल घेऊन येत आहेत. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे का पावला. अतिरिक्त उंची गाठली आणि त्याचबरोबर लांबी. हवेचा प्रादुर्भाव आणि त्याचा फायदा निखिल लावतोय. धावसंख्या 6 ने पुढे पोहोचताना पाहायला मिळेल 30.
धावसंख्या 6 ने पुढे पोहोचते 30 या अंकावरती. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले निंबवली टीमची. ठिले संघाला इथून रणनीती आखावी लागेल, गेम प्लॅन्स दाखवावे लागतील. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 30 धावा. सागर पाटील या ठिकाणी या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेत आहेत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देऊयात. ओहो, स्विंग अँड मिस, कटर बॉलचा वापर केला यावेळेला अमोलने. या अगोदर आपण पाहिलं तर 2 अखूट टप्प्याचे बॉल होते, दोन्ही बॉलवरती मोठे स्ट्रोक आले, धावा आल्या. त्यानंतर एक चांगला बॉलची त्या ठिकाणी चांगला बॉल हाताळला गेला गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. धावसंख्या 30 वरती असताना धावसंख्या रोखावी लागेल ठिले संघाला इथून. अशा पद्धतीची बॅटिंग राहिली तर मात्र 50+ जरूर निघून जाईल टीम निंबवली. समोरच्या दिशेला स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ नाहीये, बॉल निघून जाईल 4 धावांसाठी. आणखीन एक देखणा स्ट्रोक, मिळतील 4 धावा, चौकार. चार धाब्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 34 धावा. निखिल आक्रमक झालेत, आक्रमकता ठेवतायत, आक्रमण करतायत, यशस्वी होत आहेत. सर्व गुण संपन्न फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आतापर्यंत. अमोल पुढचा बॉल, यावेळीचा बॉल अगदी पहिला ऑप्टिकच्या बाहेर ठेवला गेलाय आणि इथं मात्र यशस्वी होतील जरूर. खूप दूरवरून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता निखिल यांनी. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्येचा फळक या स्थितीमध्ये आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवली संघ बॅटिंग करत असताना एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्यांच्याकडून राहिली आतापर्यंत. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज परंतु बॅकअप दिलं गेलं. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचनंतर ही सिंगल इथे कंप्लीट केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्येचा फळक पाहिला तर 35 धावा धावफळकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 बॉलसाठी आता मात्र गोलंदाज कोणता आणला जाईल यानंतर आपण टॉस करणार आहोत. एक बाजूने असेल पालिवली, ज्या संघाला मात दिली होती जून अंदुरकी संघाला, तर भिन्नार संघाने मात दिली होती. खरं तर चांगल्या पद्धतीने सामना जिंकला होता, सौंदर्य टीमला पराभूत केलं होतं टीम भिन्नार संघाने. आणि 2 संघ आता आमने सामने असतील. या धर्मवीर चषकामध्ये आज कोणता संघ क्वालिफायर होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागले. कालच्या दिवसामध्ये क्वालिफायरचा सामना पण पाहिला. वीर बजरंग धोंडावडवली विपक्ष कुरुंद आणि त्यामध्ये बाजी मारली टीम धोंडावडवली संघाने आणि आपलं अस्तित्व कायम राखले. या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय वीर बजरंग धोंडावडवली. आजचा दिवस कोणाच्या नावावरती जाईल? 35 धावा धावफळकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल या डावातले शिल्लक आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय. अमोललाच आणलं गेलंय. हा दुसरा अमोल आहे. हर्षद बिट्टू पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय निखिल यांना. त्यांची देखील बॅटिंग खूप चांगली राहिली आहे मॅच मध्ये. राईट अमोर द विकेट. मात्र थोडंसं पदतालिकेमध्ये चुका पाहायला मिळाला. गोलंदाज थांबले गेले त्या ठिकाणी. सुरेश बालेमामा म्हात्रे भिवंडी लोकसभा खासदार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. रोख रक्कम 33,333 रुपये. अमोलचा हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑप्टिकच्या बाहेर होता. इथे मात्र एकच धाव घेतली जाईल. राजा गुळवीला स्ट्रायकर एंडवरती आणायचं होतं आणि ते कार्य केले निखिलने चांगल्या पद्धतीनं. त्यांना माहिती आहे पॉवर हिटर फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, त्याला स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं आहे. मात्र या क्रिकेटमधल्या काही गोष्टी आहेत ना त्या अवगत करणं खूप गरजेचं आहे. चांगल्या स्थितीमध्ये 36 धावा धावफळकावरती आहेत. हे येणारे 5 बॉल खरं तर आता गोलंदाजाला चांगल्या टप्प्यावरती हाताळावे लागतील, अन्यथा इथून मात्र राजा गुळवी सारखा फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा उचलेल. समोरच्या दिशेला लॉंग ऑफ आहे, मिस टाइम स्ट्रोक. राजा गुळवी बाद, मोठा मासा गळाला लागतोय. विकेट आली. खरं तर फुलटॉस होता, मेजवानी होती, परंतु त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये कोणत्या प्रकारची चुकी पाहायला मिळाली नाहीये. सहज सोपा झेल त्या ठिकाणी झेल टिपला गेला आणि त्यानंतर राजा गुळवी बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना
माझा पूर्वा ओ तुमच्या सोंगीला कोकण विशाल आलाय नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता. ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ होतोय. यावेळेला पाहू शकाल सुरेख झेल टिपला गेलाय, मात्र फलंदाज विशालला माघारी जावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलाय. आणखीन एक धक्का टीम निंबावली संघाला. बॅटिंग करण्याकरता करण येतोय. आणखीन एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. गतवर्षी इन्फॉर्म फलंदाज करण, मात्र यावर्षीचा हंगाम कोणत्या पद्धतीने गाजवतोय. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत धावफलकावरती सलगचा दुसरा विकेट आलाय. विकेट याची हॅट्रिक इथे संपन्न होईल का अमोलच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू टाकून झाले ते 3. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर 2 विकेट्स आल्या बॅक टू बॅक. हॅट्रिक वरती आहेत गोलंदाज अमोल. फुल टॉस होता, परंतु हवं तसं टायमिंग प्रॉपर जुळला नाही आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट केली आहे. लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक होते. 1 धाव मिळेल. 1 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जुळती जाते. 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर उत्तम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली अमोलची. धावा रोखल्या, विकेट्स घेतल्या. राजाची गुळवेची विकेट आल्यानंतर धावगतीला अंकुश लावलाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, नोचा इशारा झालाय, जरूर झालाय आणि त्यानंतर पाहूया त्या एंड वरती 1 धाव घेतली गेली आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. अगदी उंच बॉल पाहायला मिळाला. हाईट फॅक्टर बॉल होता. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 39. येणारा बॉल हा फ्रीटचा आहे. करण हा देखील पॉवर हिटर फलंदाज आहे, परंतु आता फ्रीटची संधी त्याला मिळाली आहे. त्या संधीचा तो फायदा उचलेल का या ठिकाणी. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 39 धावा उभ्या केल्यात. सुरुवात दमदार होती. मध्यांतर देखील खूप चांगला झाला, परंतु शेवट थोडासा खराब होताना पाहायला मिळाला. धावसंख्या रोखली गेली. हो जबरदस्त बॉल आहे. लाईन लेंथ योग्य आहे. थोडीशी उसळी पाहायला मिळाली. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून डॉट बॉल. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला बॉल. फ्रीटची संधी होती, संधी गमावली. 39 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहतोय. ठिळे विपक्ष निंबवली. अगुट टप्प्याचा बॉल हा देखील आहे. इथे देहेष्टेवरती बॉल आदळलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि ते फेकी झाली होती बरोबर अगदी चांगल्या पद्धतीने, परंतु त्या ठिकाणी मिळतील त्या 2 धावा. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 41. 41 धावा आणि विजयासाठी लक्ष ठेवले गेले ते मात्र 18 बॉल आणि 42 धावा. तर जाऊया टॉस. आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहणार आहोत, कारण या अगोदर आपण दुसऱ्या फेरीतील एक सामना संपन्न केलाय, ज्या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाने 2 सामने आपल्या नावावरती केलेत. त्यामुळे इथून हा दुसरा सामना आपण पाहू शकाल. पालिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल भिन्नार. सामना 3 षटकाचा असेल आणि या सामन्याचं नाणेफेक करण्याकरिता मी पंकजी वारगडे यांना विनंती करतोय. आपल्या शुभास ते या ठिकाणी टॉस करायचा आहे.
भिन्नार टीम कर्णधार पाठवून द्या. आपण या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 2 चा टॉस करणार आहोत. पालिवली विपक्ष भिन्नार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सामना 3 षटकाचा राहणार आहे. त्या सामन्याचं नाणेफेक करतील पंकज वारगडे. या स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. खरं तर कालच्या दिवसामध्ये हर्षद पाटील यांचे भाऊजी जे गोटेगार गावचे होते, परंतु आज ते स्वर्गवासी झालेत. आणि या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा आपण त्यांना श्रद्धांजली वाहूयात आणि जाऊयात टॉसकडे. काटा इज अ कॉल आलाय छापा आणि नाणेफेकी फक्त निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक आणि जाऊयात कॉम बॉक्स मध्ये. यानंतर आपण जाणार आहोत समीर सरांकडे. त्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. खूप खूप धन्यवाद प्रवीण शिंदे सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. आई गावदेवी स्पोर्ट वडवलीच्या वतीनं धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेमध्ये वा स्कोर कार्ड वरती आई वज्रेश्वरी निंबोली संघाच्या वतीनं लावण्यात आले आणि 42चं आव्हान आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी असेल. ठिले समोर मोठं आव्हान आहे. ठिले शहापुरातून हा संघ दाखल झाला आणि इथून जर आपण विचार केला तर भिवंडीच्या बॉर्डरवर आपण आहोत. इथून पुढे आता शहापूर तालुका सुरू होतो. खूप वेळा आपण या स्पर्धेमध्ये भातसई संघाला देखील खेळताना बघितलेला आहे. शहापुरातील बऱ्याच मोठमोठ्या संघांना पाली संघ असेल. मला आठवतं की ज्या संघामध्ये मला वाटतं 7 ते 8 फलंदाज लेफ्ट हँड त्या पहिल्यांदाच मी एका संघामध्ये बघितल्या होत्या. मला वाटतं पाली संघ. तोही संघ या स्पर्धेमध्ये अनेक वर्ष खेळत आला. सचिन आणि अमोल ही जोडबोली मैदानामध्ये. राजा गुळवी षटक क्रमांक पहिला बॉल थोडासा खाली राहणारा होता आणि डॉट बॉल द सुरुवात करतोय. 42 धावांचं लक्ष पार करायचंय. पहिल्या डावामध्ये निखिलची चांगली फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आणि राजाने देखील 2 षटकार मारले त्याच्या डावामध्ये. सचिन आणि अमोल 10 क्रमांकाची जर्सी. सचिन नाव म्हणजेच सचिन तेंडुलकर सरांचा चाहता. यावेळेला लॉफ्ट केला लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल हवेमध्ये. झेल पकडली. पहिला धक्का लागतोय टीम ठिले संघाला. पहिला खेळाडू या ठिकाणी झेल स्वरूपामध्ये बाद झाला. खरं म्हणजे इथून ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस डाऊन करत असता त्यावेळेला स्टार्टिंग चांगली मिळणं गरजेचे आहे. ती सुरुवात मात्र मिळालेली नाही आणि राजा या उलट आपण विचार केला तर एका वेगळ्या कॉन्फिडन्सनं तो गोलंदाजी करतोय कारण त्याच्याकडे धावा वाचवण्यासाठी भरपूर आहेत आणि अशा कंडिशन्स मध्ये फलंदाज दबावामध्ये असतात आणि त्याचा फायदा गोलंदाज जरूर उचलतात. पहिला धक्का लागला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय.
तिसऱ्या क्रमांकावर सचिन शून्यावर आउट झाला. निराशाजनक कामगिरी तशी राहिली. प्रशांत बॉलिंग मार्कवर येतोय. फलंदाजी करण्यासाठी प्रशांत राजानं पहिलंच विकेट गोलंदाजीमध्ये विकेट मिळवून देण्याचा पराक्रम केलेला आहे. डे 2 ऑफ द टुर्नामेंट, दुसरा दिवस या स्पर्धेचा. मात्र उद्यापासून ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संघ तुम्हाला बघायला मिळतील. प्रवीण शिंदे नेहमीच त्या असोसिएशन अंतर्गत समालोचन करत असतात. त्या असोसिएशन मधील बरेचसे मोठमोठे क्रिकेटर त्यांना ठाऊक आहेत. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, राजा गुलवी कमाल करतोय. डॉट बॉल. पुन्हा आता निंबवली संघाची ताकद दिसून आलेली आहे. पुन्हा हा संघ एकत्रित होऊन खेळतोय. गतवर्षी 2 टीम आपल्याला नक्की बघायला मिळाल्या. एक अनुभवी खेळाडू विशाललाही तुम्ही पाहताय. तो बॉल हवेत आहे. टॉप एज डाउन दी बॉल फील्डर स्वतः गोलंदाज. सॉफ्ट डिस्मिसल. अनदर विकेट गॉन. राजा असेल, शुभम असेल किंवा इव्हन एक्सपिरियन्स खेळाडू विशाललाही तुम्ही पाहतायत जो सध्या शॉर्ट फाईन लेगला उभा आहे. ज्या वेळेला असा संघ तुम्हाला दिसतो त्यावेळेला गावातील एकता आणि अखंडता तुम्हाला या क्रिकेटच्या माध्यमातून दिसते. मला वाटतं की आता काही सिनियर खेळाडू जे त्यांनी विश्रांती घेतली असावी. प्रशांत सारखा एक अनुभवी क्रिकेटर आज संघामध्ये नाहीये. रॉकी दिसत नाहीये, पण त्यांनी देखील आपल्या निंबवली गावासाठी फार मोठं क्रिकेट खेळलेलं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल एंटर होतोय. नकुल चौथ्या क्रमांकावर. राजा पुढचा बॉल. पुन्हा यॉर्कर. काय गोलंदाजी करतोय. सटीकता, ऍक्युरसी त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळालेली आहे. लाजवाब, एक्सलंट बॉलिंग. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामने तुम्हाला बघायला मिळतील. ऑलरेडी स्वराज 11 डोहले, आतिश गोडविंदेच्या संघानं 2 मॅचेस जिंकलेत. स्विंग अँड मिस ऑन दॅट ब्युटिफुल बॉल. थोडासा खाली राहणारा चेंडू आणखी एक निर्धाव येतोय. पूर्णपणे या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवली संघाची. बारा चेंडू आणि सामना जिंकण्याकरिता आता धावांची गरज असेल ती. ओ मेडन षटक. या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक बघायला मिळालेला आहे. राजा गुळवीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली आणि आता 12 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील ते 42. मेडन षटक त्यानं हाताळलं. हा पराक्रम. कटर होता, पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल. लेफ्टी बॅटर समोर पंच करण्याचा प्रयत्न. एकदा विकेट मिळाली आहे. धावबाची संधी आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणखी एक धक्का. अमोल सध्या फलंदाजी करण्यासाठी येतोय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज दीप तयार. गोलात टाकलेला बॉल क्रॅकिंग स्ट्रोक वाईटिश लॉंग ऑफच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण आणि या बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अशाच पटक्यांची गरज आहे आणि आता क्षेत्ररक्षकाने साथ दिली आहे ती फलंदाजांना चौकार येतोय आणि या चौकारानं आता आपण म्हणूया की रन चेसला सुरुवात ठिले संघाची. हनुमान ठिले आणि त्यांच्या विरोधात आई वज्रेश्वरी निंबवली अशी लढत आपल्याला बघायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका तुम्हाला बघायला मिळाला. निखिलने आज खूप चांगली बॅटिंग केली आहे. विकेट कीपर बॅटर दीप. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ऑन साइडला हुक केलाय. टॉप एज बॉल मागे येतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चेंडू सीमा पार चौकार. दीप. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न. धावसंख्या या दोन चौकारांच्या मदतीने आता धावफलक पुढे गेलेला आहे. बघा एखादी चूक जी होते ना की तिथून कुठेतरी एक प्रतिस्पर्ध्यांना चोरटी वाट मिळत असते आपल्यावर हल्ला करण्यासाठी आणि जरूर तो आता प्रति हल्ला सुरू केलाय. अमोलच्या बॅटमधून दोन चौकार आलेत. दीपचा पुढचा बॉल लॉफ्टेड इट. सुपर टायमिंग लॉंग ऑनच्या बाहेर बॉलला भिरकावून दिलाय षटकार. ग्रेट शॉट. आपण चर्चा तीच करत होतो ना की डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ एनी प्लेयर. कोणत्याच खेळाडूच्या शक्तीला कधीच कमी लेखू नका. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच मोठा नाही आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही छोटा नाही. एक चुकी झाली लॉंग ऑफला ते चौकार मिळाला परंतु अमोल आता तुटून पडलाय कारण त्याला ती चोरटी वाट सापडली आहे. आता त्यानं प्रतिहल्ला सुरू केलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे गेलेली आहे. धावफलकावरती 15 धावा 42 टार्गेट. असाच काहीचा सामना सकाळी तुम्ही बघितला होता श्रावणस्फोट भोकरीच्या विरोधात. स्वराज्य रेवण ढोले जेथे एक धाव होती पहिल्या ओव्हर मध्ये 12 बॉल मध्ये 40 करायच्या होत्या आणि त्या कंडिशन मध्ये 12 चेंडू आणि 40 धावा बनवल्या होत्या श्रावणस्फोट भोकरीच्या समोर स्वराज्य रेवण ढोले संघानं. आणि त्यातल्या त्यात आतिश गोडविंदेला 0वर आउट केलं होतं. म्हणून क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. दीपच्या विरोधात आक्रमण सुरू केलं. हल्ला सुरू केल्या. पुन्हा शॉर्ट पूल ऑन साइडला गॅप फाइंड केला. फिल्डर येतात मिड विकेट वरून. एकच धाव तिथे मिळेल. स्कोर मोसअप विथ सिंगल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते धावा फलकावरती 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरा. सव्वीस धावांची आवश्यकता. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. महत्वपूर्ण बॉल. एखादा मोठा फटका इथे अपेक्षित होता. अकूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हुकचा फटका बघायला मिळाला. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. ओव्हर थ्रो देखील होते आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते धावफलकावरती. 18 उर्वरित. शेवटचे 6 बॉल 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. 6 चेंडूंमध्ये 4 चेंडूंना बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्हाला मारावं लागेल 24 धावा कंप्लीट करण्यासाठी. यानंतरचा जो सामना होणार आहे दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. टीम भिनार आणि पालिवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर खानिवली आणि चालू सामन्यातील विजेता संघ. धावा 18 झालेल्या आहेत. आता 6 बॉल 24 ची गरज.
यॉर्कर लेन अंतिम षटक शुभमला इन्व्हाइट केलं गोलंदाजी करण्यासाठी. शुभमचा पहिला यॉर्कर, सटीक यॉर्कर त्या ठिकाणी बघायला मिळाला. 5 बॉल आणि 24 गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार मारावे लागणार आहेत या ठिकाणी हा सामना जिंकण्याकरिता जय हनुमान ठिले संघाला. Oh, swing and miss, beautiful ball. आता 4ही चेंडूंना बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारावं लागेल. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलाय. शुभमनं पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट पडल्यानंतर थोडासा एकसा बाउन्स घेत असताना आणखी एक चेंडू निर्धावाला आणि आता 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि आता 24 धावा इथून करायच्या आहेत. यावेळेला सफल झाला. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चेंडू येतोय. फक्त एकच धाव. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. आता असंच नक्की म्हणूया आपण. शेवटचे 2 चेंडू आता इथून शिल्लक आहेत. शुभम गुलवी पैन स्विंगर आतमध्ये वळण घेणारा बॉल. आणखी एक निर्धाव. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. फार मोठ्या फरकानं आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवली संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. कानिवलीच्या विरोधात संघ खेळण्यासाठी तयार आणि याचबरोबर मॅच फिनिश. सामना या ठिकाणी जिंकलाय टीम आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवलीनं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला टीम लगेचच भिनार. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि टीम पादिवली आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा.